नमस्कार मैत्रिणींनो, मग झाला का तुमचा स्वयंपाक? आज म्हणलं लय दिवसातून म्हणलं आज जेवणाचा व्हिडिओ टाकावा. आणि तुम्ही म्हणता की ताई तुम्ही सारखे वांगीच करतात. तर ते काय झालं बरं का, आज मी भाजी मंडईत गेलते तर मला आहे ना बघा असे मस्तपैकी असे वांगे दिसले, गाबुळे गाबुळे आणि ताजे ताजे होते. तर मग मी म्हणलं चला घेऊन येते आणि मग ताजे आहेत तवरच बनवून घेते म्हणलं. पुन्हा शिळे झाल्यावर मग ते जरा वेगळेच लागत आहेत. आणि उद्या तो उपास तिथे त्यामुळं मग मी आहे ना आताच भरून घेतले. हो काही भरवं वांग बनून राहिले. आणि हो काही तर मस्तपैकी आपल्या ज्वारीच्या भाकरी पण झाल्यात. हो काही असं मस्त पांढरं शुभ्र ज्वारीच्या भाकरी पण केल्यात. आणि हो काही तर ना दूध आणलं होतं, दूध आता तापून ठेवलेलं आहे. दाजी कामावून आले तर त्यांच्यासाठी चहा केला. तर मग मला पण थोडासा त्यांना चहा केला की मला पण थोडा घेतच असते मी. आणि म्हणलं आता भाकरी तर झालेल्या आहेत, म्हणलं आता ही आपलं मस्त भरवं वांग करावा आणि आपल्या मैत्रिणीला पण दाखवा. तर मग तुम्ही कमेंट तर करतानाच की ताई तुम्ही सारखं वांग वांग खातात. पण हो काही ताई मला असे ना वांगे चांगले आवडले म्हणून मी घेऊन आले. आणि आता काय भाजीची जरा ही बी आहे बरं का, भाजी काय आवडत पण नाही आहे. तर मग तुम्ही बघा, मी तुम्हाला दाखविते. झाली बघा आपली मस्तपैकी वांग्याची भाजी. तर हो का मी असं आहे ना भरून वांग्याची भाजी केलेली आहे ना. हो का ही अशी केली. थोडा मतलब थोडा रस्सा बी पाहिजे ना, रस्स्याची मस्त वाटते, आवडते. त्याच्यामुळं मग मी रस्स्याची वांग्या भाजी केली. आणि मैत्रिणी तुम्हाला वांग्याची भाजी आणि ज्वारीची भाकर कोणाकोणाला आवडती तर नक्की मैत्रिणी कमेंट करून सांगा. आणि चला मग तुम्हाला आवडलं असलं तर मैत्रिणींनो नक्की कमेंट करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मग भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.